मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपलं मौन सोडलं आणि मोठं वक्तव्य केलंय। मराठा आरक्षणाच्या प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील। मराठा आंदोलक पुन्हा मुंबईमध्ये का आले आणि मुंबई बंद का पाडली आहे ते शिंदेच सांगू शकतील, असं सूचक विधान केलंय राज ठाकरेंनी। मागे एकनाथ शिंदेच आंदोलकांना भेटायला गेलेले होते, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं त्यांनाच विचारा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेले आहेत। मोठं विधान, सूचक विधान राज ठाकरेंनी केलं आहे। राज ठाकरे यांना मराठा आंदोलनाविषयी, मराठा आंदोलक मुंबईत आले त्याविषयी विचारलं असता त्यांनी मोठं विधान केलंय की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील। एकनाथ शिंदेच बोलायला गेले होते। नवी मुंबईत जे आंदोलन झालं, नवी मुंबईमधनं कागद घेऊन ते परत गेले ना, मग ते पुन्हा मुंबईत का आले, या सगळ्याची उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेले आहेत। सर, एकूण मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे। जरांगे पाटील बसलेला दुसरा दिवस आहे। काल आपण बघितलं तर CST असेल, भाग असेल, पूर्ण तिकडे मराठा मोर्चा होते। काय कसं काय बघताय सर गोष्टी? मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे। पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मराठा। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो, मी नाही देऊ शकतो। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्या समोर जाऊन बोललेला तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। मुंबईकरांना मोठा त्रास होतोय। CST स्टेशन असेल, या बसेस असेल, सर्वच लोक अडकलेले आहेत। त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा। मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा। सर, निवडणुका म्हटल्या तर अनेक पक्ष आपल्या तयारीला लागले। गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने एकनाथ शिंदेंचं नाव कुठल्या ना कुठल्या कारणाने या आंदोलनाशी जोडलं जात आहे। काल काही व्हिडिओही माध्यमांवर त्या संबंधाने फिरत होते। 3 दिवसांपूर्वी देवेंद्रजींनी एक अत्यंत सूचक वक्तव्य केलं की रिसोर्सेस कोण उभं करतंय आणि याच्यात राजकीय फायदा बघणाऱ्यांचं भविष्यात नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। हा सूचक इशारा ते शिंदेंना देत होते का, या संदर्भाने सुद्धा राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होती। काल अमित शाह जेव्हा आले तेव्हा अमित शाह यांच्या बैठकीमध्ये शिंदेसंबंधीच्या तक्रारीचा सगळा पाडाच भाजपच्या लोकांनी वाचला। किंबहुना या सगळ्यानंतर अमित शाह यांनी आरक्षणाचा मुद्दा शिंदेंनी हाताळावा अशा सूचना वजा आदेशच दिल्याची माहिती मिळत आहे। त्याचे तपशील अजून नीटसे बाहेर आलेले नाहीत। पण एक नक्की की आता जे मनसे प्रमुखांनी जे म्हटलं की तुम्ही शिंदेंना विचारा, त्याला संदर्भ आहे आणि तो संदर्भ हा आहे की वाशीमध्ये जेव्हा सगळे आंदोलक आले होते तेव्हा त्या सगळ्या आंदोलकांच्या समोर शिवछत्रपतींच्या पायाची शपथ घेऊन शिंदेंनी अभिवचन दिलं होतं की मी आरक्षण देणार आहे। मग इतक्या दिवसांचा वेळ मिळूनही त्यांना ती गोष्ट का पूर्तता करता आली नाही? किंबहुना 4 महिने आधीपासून जर आंदोलक सांगत आहेत की आम्ही मुंबईत येणार आहोत, तर तो प्रश्न का हाताळला गेला नाही? क्रेडिट घेण्यासाठी शिंदे आणि शिंदेचे नेते जेव्हा सरसावून पुढे होते, ज्या पद्धतीने क्रेडिट घेण्यासाठी त्यांचे सगळीकडे बॅनर वगैरे लागले होते, मात्र आज मात्र ते परिस्थितीपासून पळ काढतात। शिंदेंनी तेव्हा ते हाताळलं असतं तर कदाचित आता ही परिस्थिती उद्भवली नसती। एक दुसरं असं की शिंदेंनी शपथ दिलेली आहे, वचन दिलेलं आहे, आता आरक्षण मिळालं तर ते शिंदेंमुळे मिळेल का, किंवा शिंदेंना श्रेय मिळेल म्हणून फडणवीस मागे सरकत आहेत का? काहीही असेल, पण शिंदे आणि फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये सर्वसामान्य ओबीसी जो गावगाड्यात गुण्यागोविंदाने नांदतोय त्यांची वीण उसवण्याचं पाप या दोघांकडूनही होत आहे, हे गंभीर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलकांना मदत करतायत आणि अजित पवार चीनच्या भिंतीप्रमाणे तटस्थ उभे आहेत, बघता आहेत, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। मिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचणीत आणण्यासाठी। देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे, ते परशुराम महामंडळवाले आहेत, बरं का? आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार, हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत।
त्यांची काही प्रतिक्रियाच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून? एक महत्त्वाची बातमी बघूया. BMC समोर रस्ता मोकळा करायला सुरुवात झालेली आहे. CSMT भागात पोलिसांकडून रस्त्यावर बॅरिकेटिंग, एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे, दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलक आहेत. वारंवार सूचना करून परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळून पोलिसांनी एक बाजू मोकळी केलेली आहे, जेणेकरून वाहतूक कोंडी होऊ नये. बॅरिकेटिंग करण्यात आलं. या बॅरिकेटिंगच्या मागे सगळ्या आंदोलकांनी, कार्यकर्त्यांनी थांबावं असं पोलिसांनी सांगितलंय. फक्त पोलीसच नाही, रॅपिड ॲक्शन फोर्सला सुद्धा बोलवावं लागलं, कारण खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. 2-4 तास वाहनांच्या लांबच लांब रांगा CSMT महापालिकेच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर लागलेल्या होत्या आणि त्यामुळे सरतेशेवटी आता गर्दी बाजूला करण्याचं काम सुरू झालेलं आहे. बॅरिकेटिंग करून एका बाजूला, म्हणजे ज्या बाजूला आझाद मैदान आहे त्या बाजूची जी लेन आहे तिथे बॅरिकेटिंग करून गर्दी म्हणजे कमी करण्यात आलेली आहे, रस्ता मोकळा करण्यात आला. ही बघा, ही 2 दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. सकाळपासून न्यूज 18 लोकमत आपल्याला ही गर्दी दाखवत आहे. CSMT आणि महापालिकेच्या समोर हा असा रस्त्यावर लोंढाच्या लोंढा आला आणि त्यामुळे पंचायत झाली. सगळे चालक जे होते, मुंबईकडे जाणारे असतील किंवा मुंबईकडून या बाजूला गिरगाव आणि भायखळा या बाजूला येणारे, सगळ्या गाड्या आणि सगळे रस्ते जागच्या जागी उभे झाले. सगळ्या गाड्या आणि सगळी लोक जागच्या जागी उभी राहिली, कारण ही गर्दी होती मराठा आंदोलकांची. मग 3-4 तास त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना शांत करून, जरांगेंनी त्यांना आवाहन करून मग ही गर्दी थोडीशी कमी करण्यात आली आणि वाहतूक कोंडी आता हळूहळू फोडली जाते. तरी एका बाजूची लेन अजून सुद्धा वाहतूक गर्दीनं भरलेली आहे, आपल्याला दिसते. आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्या सोबत आहेत. सचिन, आता मराठा आंदोलकांना बॅरिकेटिंगच्या मागे उभं करत जरा रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत असं दिसतंय, काय सांगाल? खरं तर आपण सकाळपासून पाहतोय CSMTच्या बाहेरचा जो परिसर आहे, मुंबई महानगरपालिकेचा जो पुढचा परिसर आहे, हा परिसर आंदोलकांनी खचाखच असा भरला होता. मात्र नंतरच्या काळामध्ये मुंबई पोलीस असेल किंवा रॅपिड फोर्स असेल, त्याचबरोबर मराठा आंदोलकाचे जे स्वयंसेवक आहेत, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने हा जो चौक आहे, या चौकातील गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये कुठेतरी या सर्वांना यश आलंय. हा चौक मोकळा करण्यामध्ये कुठेतरी यश आलेला आहे. हा चौक जरी मोकळा केला असला, CSMT पुढील जागा जरी पूर्ण मोकळी केली असली तरी रेल्वेच्या माध्यमातून मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या कानाकोपऱ्यात वाहनं उभी करून जे पर्यटक मुक्कामी थांबले होते, ते सुद्धा सारखे म्हणजे प्रत्येक ट्रेनमधनं मुंबईमध्ये दाखल होत आहेत, CSMT मध्ये दाखल होत आहेत. त्यामुळं हा चौक कितीही मोकळा केला तरी रेल्वेमधून उतरणारे जे मराठा आंदोलक आहेत ते CSMT मधून बाहेर पडतात. त्यामुळे या चौकामध्ये पुन्हा गर्दी होती. खरं तर सकाळी हा चौक पूर्ण आंदोलकांनी भरला होता, वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. नंतरच्या काळात मात्र पोलिसांना या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं आणि वाहतुकीची सुरुवातीला एकच लेन चालू करण्यात आली होती. क्राफेट मार्केटकडनं चर्चगेटकडे जाणारा रस्ता जो आहे, ती एक बाजूची वाहतूक जी आहे, क्राफेट मार्केटकडनं चर्चगेटकडे जाणारी वाहतूक सुरुवातीला सुरू करण्यात आली होती. आता जर आपण पाहिलं, थोडं बॅरिकेटिंग करण्यात आले. एका बाजूला जे आहेत त्या आंदोलकांना बसवण्यात आले किंवा उभं करण्यात आले आणि जो रस्ता जो आहे, हा रस्ता बऱ्यापैकी मोकळा केलाय. आता दोनही बाजूची जी वाहतूक आहे, क्राफेट मार्केटहून चर्चगेटकडे जाणारी आणि चर्चगेट वरून क्राफेट मार्केटकडे जाणारी, या दोन्ही बाजूची वाहतूक या ठिकाणी सुरू आहे. खरं तर रेल्वेमधून येणारे आंदोलक जे आहेत ते रस्ता क्रॉस करून आझाद मैदानाकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं या वाहतुकीमध्ये थोडा अडथळा येत आहे. तरी पण इथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आलेलं पाहायला मिळत आहे. नक्की, धन्यवाद सचिन, माहिती दिलीत त्याबद्दल. सकाळपासून सचिनच्याच माध्यमातून आपण कशी गर्दी जमा झाली, कसे मराठा आंदोलक नाचत होते, सरकारचं लक्ष वेधून घेत होते, घोषणाबाजी देत होते, हे सगळं बघत होतो. ही एका बाजूची दृश्य, सकाळची CSMTवरची गर्दी आणि त्यानंतर पोलिसांनी आता 4-5 तासांनी पोलिसांना यश आलंय ती गर्दी हटवण्यात. आता ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली न्यूज 18 लोकमतने दाखवताय ती एक्सक्लुझिव्ह दृश्य. ड्रोनच्या माध्यमातून ही समोर जी महापालिका आहे ती आपल्याला दिसते आणि महापालिकेच्या दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी दिसत होती. आता या ड्रोनच्या माध्यमातून घेतलेल्या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय की रस्ता बऱ्यापैकी मोकळा करण्यात आलेला आहे.
महापालिकेच्या समोरचा जो रस्ता आहे तो समोरचा मुंबईकडे नरिमन पॉइंट चर्चगेट इकडे जाणारा रस्ता आहे तो सुद्धा एक लेन रिकामी करण्यात आली आहे. CSMT स्थानक दिसते आपल्याला, त्याच्या समोरची लेन रिकामी करण्यात आली आहे. आणि या बाजूला डाव्या बाजूला महापालिकेचा जो रस्ता आहे तो आझाद मैदानाच्या बाजूचा लेनचा रस्ता आहे, तिथे मात्र आपल्याला थोडीशी गर्दी अजून दिसते. ती मराठा आंदोलकांची गर्दी आहे आणि बॅरिगेटिंग लावण्यात आलंय, त्याच्या बाजूला सगळ्या आंदोलकांनी थांबा असं सांगण्यात आलंय. बघा, महापालिकेच्या समोरचा रस्ता आणि बाजूचे दोन्ही रस्ते. ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली न्यूज 18 लोकमतवरची एक्सक्लुझिव्ह दृश्य आमचे प्रतिनिधी आहेत सचिन तोडकर आपल्यासोबत. सचिन, आपण एक्सक्लुझिव्हली आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली CSMT स्थानकाच्या परिसरातली दृश्य. खरं तर सुवर्णा, ही दृश्य जी आहेत आपण पाहू शकताय. अगदी सकाळी ज्या वेळेस हा जो चौक आहे हा चौक पूर्ण आंदोलकांनी ज्यावेळेस भरला होता त्यावेळेची सुद्धा ड्रोन दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. आणि नंतर पोलिसांना हा चौक या चौकातील गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतरचे सुद्धा दृश्य आपण या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या ड्रोनच्या दृश्यामधून संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच अंदाज येऊ शकतो की ही जी CSMT असेल किंवा मुंबई महानगरपालिकेपुढील जी मोकळी जागा आहे ही आंदोलकांनी सकाळी कशा प्रकारे गजबजली होती. अगदी त्या ठिकाणी पाऊल ठेवायलाही जागा नव्हती. आंदोलकांना कुठेतरी आझाद मैदानात जाता येत नव्हतं. त्याचबरोबर CSMT मध्ये रेल्वेतून उतरणारे आंदोलक पुन्हा त्या भागामध्ये येत होते आणि अशा प्रकारे हा भाग पूर्ण जो आहे आंदोलकांनी भरून गेला होता. पोलीस वारंवार प्रयत्न करत होते ही गर्दी पांगवण्याची, पण पोलिसांनाही अजून दाद देत नव्हते. होय, आणि या सगळ्यामध्ये 3-4 तास 5 तास गेले आणि मग सरते शेवटी रॅपिड ऍक्शन फोर्स पोलीस सगळ्यांनी एकत्रित आणि मराठा आंदोलक सुद्धा काही प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी मग ही गर्दी थोडीशी कमी केलेली आहे. रस्ते वाहतूक पुन्हा सुरू झालेली आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सचिन.